असं काय केलेलं आहे ते सांगायचंय. येस, अथर्व सर, तुमची ओळख करून घ्यायची आहे. तुम्ही किती वर्षापासून आपल्या फॅमिलीमध्ये आहात ते सगळं डिटेल्स सांगायचंय. ग्रेट मॉर्निंग. ग्रेट मॉर्निंग. मी अथर्व भाषेवरून येस, बोलायचंय. मला हार्टचा प्रॉब्लेम होता. मला मी न्यूट्रिशन घेतो. येस, छोटा आहे, त्याला बोलता येत नाही. तर लक्ष्मण सर किंवा अश्विन मॅम, तुम्ही सांगायचंय नेमकं काय होतं ते, कारण सिरियस प्रॉब्लेम होता. आहे. हा आता आहे 11 वर्षाचा, परंतु जन्मताच त्याच्या हार्टला शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिनी जॉईंट होती आणि हृदयाला 2 होल होते. डॉक्टरांनी त्याचं ओपन हार्ट 2 वेळेस केलं, एक वेळेस नसचं केलं आणि एक वेळेस जे होल होतं त्या होलचं केलं. असं 2 9व्या महिन्यात एक आणि 13व्या महिन्यामध्ये एक, असं 2 ऑपरेशन झालेले आहेत. आणि त्यावेळेपासून डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की कंटिन्यू मध्ये 4 टॅबलेट 3 टाइम त्याला चालू ठेवावं लागतील लाईफ टाईम मध्ये. परंतु गेल्या डिसेंबर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष होतील. कंप्लीट त्याच्या टोटल डॉक्टरांच्या सल्ल्यानं त्या टॅबलेट बंद झालेल्या आहेत. आणि त्या टॅबलेट डॉक्टरांनी ज्यावेळी बंद करा असं सांगितलं, त्यावेळी मी डॉक्टरांना हे आपलं गुड न्यूट्रिशन दाखवलं की सर, मी हे न्यूट्रिशन त्याला देत आहे, कारण कोणीही मुलाच्या आरोग्याशी किंवा जीवनाशी खेळत नसतं. ओके. परंतु मी एक पर्याय म्हणून तो पर्याय यूज केला होता आणि तो पर्याय अमेझिंग आणि जबरदस्त अशा पद्धतीनं त्याच्या जीवनाला योग्य दिशेने घेऊन जात आहे. त्यामुळे डॉक्टरांनाही सजेस्ट केलं की तुम्ही त्याला न्यूट्रिशन देऊ शकताय आणि ह्या टॅबलेट बंद करू शकताय. आणि त्या दिवसापासून आज तागायत टॅबलेट टोटली बंद आहेत आणि आपलं न्यूट्रिशन तो डेली बेसिस वरती यूज करतो. येस, थँक्यू सर. वाव, खतरनाक सर. आणि विशेष म्हणजे बघा, 2 ओपन हार्ट सर्जरी झालेल्या आहेत सर. आणि बरेच सदस्यांना डाऊट्स असतात. आणि तुम्ही मात्र मुलाला एवढा म्हणजे एवढा सिरियस असताना सुद्धा तुम्ही हे न्यूट्रिशन सजेस्ट केलं. तुम्हाला डाऊट्स आले नाहीत सर काही? प्रथमतः मी माझं स्वतःवरती यूज केलं होतं. त्यातूनच मला जाणवलं की याच्यातून साईड इफेक्ट काही नाहीत, कारण आपण जनरली डेली बेसिसवरती बिझनेसमध्ये असल्या कारणानं बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे जे बाजारात प्रॉडक्ट येतात त्याची पाहणी करत असतो आणि त्याच्यातूनच मी हेही प्रॉडक्ट पाहिलं आणि याच्यातून साईड इफेक्ट तर नाही तर गुड इफेक्टच झाले तर होतील, ह्या भावनेतून मी ते न्यूट्रिशन चालू केलं होतं त्याला. वाव, जबरदस्त सर, अमेझिंग असा रिझल्ट आहे. आणि विशेष म्हणजे डॉक्टर आता काय सांगितलंय, म्हणजे 100% फिट झालेले आहेत ते आता, म्हणजे वर्कआउट करताना आम्ही पाहतोय त्यांना कधी कधी. 100% फिट आहेत असं सांगितलंय, कारण ज्या ऍक्टिव्हिटी करू नको असं त्याला सांगितलं होतं, पण गेल्या नेक्स्ट टाइम पासून त्याला त्यांनी कोणत्याही ऍक्टिव्हिटी अशा करू नकोस असं सांगितलेलं नाहीये. वाव, जबरदस्त सर, अमेझिंग असा रिझल्ट आहे. आणि नक्कीच हा रिझल्ट सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे. एका फॅमिलीमध्ये काय रिझल्ट येऊ शकतात हे तुम्ही समोर पाहिलेलं आहे. अश्विनी मॅम यांचा रिझल्ट वेट गेनचा आहे. विशेष म्हणजे मायग्रेन गेलेला आहे आणि बॅक पेनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. लक्ष्मण सरांनी स्वतःचं 34 किलो वजन कमी केलेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे फॅमिलीमध्ये सर्वात लाडका मुलगा, बरोबर ना, आपलं छोटं मूल म्हणजे सर्वात लाडकं मूल असतं. आणि त्याचे 2 ओपन हार्ट सर्जरी झाले होते. त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही याच्या टॅबलेट ज्या आहेत त्या बंद करायच्या नाहीयेत आयुष्यभर. आणि विशेष म्हणजे त्याला कुठलंही वजन किंवा हेवी वर्कआउट असं काहीही सांगायचं नाहीये. आणि आज तो आपल्याबरोबर 45 मिनिटं वर्कआउट सुद्धा त्याने केलेला आहे लास्ट इयर मध्ये, ज्यावेळेस त्याची टॅबलेट बंद झालेली होती. तर ते आपल्या मेन वेलनेस सेंटरला आलेलं होतं, त्यावेळेस त्याचे व्हिडिओ पण आहेत. जबरदस्त, खूप सुंदर, अमेझिंग आपली फॅमिली आहे. चला, या